नमस्कार. आज आपण एकदम झणझणीत अशी चिली गार्लिक मॅगीची रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 3 ते 4 लाल बेडगी मिरची 1 तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. आता आपण यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालूयात व यासोबतच इथे मी चवीप्रमाणे थोडंसं मीठ घेतलेलं आहे. आता आपण याची फाईन अशी पेस्ट तयार करून घेऊयात. तुम्ही हे मिक्सरला सुद्धा वाटून घेऊ शकता. एकदा अशा प्रकारे झणझणीत अशी मॅगी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. चवीला अतिशय अप्रतिम लागते. आता इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे व यामध्ये साधारण 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की मग आपण यामध्ये मिरची आणि लसूणचा जो ठेचा आपण वाटून घेतलेला आहे तो इथे घालूयात. 1 ते 2 मिनिटं आपण हा सर्व मसाला तेलामध्ये छानपैकी परतवून घेणार आहोत. याची चव अतिशय अप्रतिम अशी लागते. जर तुम्ही तिखट कमी खात असाल तर मिरची थोडी कमी घातली तरीही चालेल. आता आपण यामध्ये मॅगीचा जो मसाला येतो तो घालणार आहोत. मॅगी मसालासुद्धा एक अर्धा मिनिट आपण तेलामध्ये छानपैकी परतवून घेणार आहोत. आता आपण यामध्ये 2 ते 2.5 कप पाणी घालणार आहोत. पाण्याला व्यवस्थित उकळी फुटली की मग आपण गॅसची फ्लेम लो करून यामध्ये मॅगी ॲड करूयात व एक 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला ही मॅगी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. अशाच भरपूर मॅगीच्या वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही मॅगी रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. आता आपण झाकण ठेवूयात व ही मॅगी व्यवस्थित शिजवून घेऊयात. चवीला ही अतिशय अप्रतिम लागते. एकदा नक्की ट्राय करून पहा. आपली झणझणीत अशी चिली गार्लिक मॅगी एकदम रेडी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.